आईची आठवण येते। खुशी के आंसू एक्चुअली बड़े बड़े सेलिब्रिटी लोग को मिलता है सरप्राइज, मगर बाबा को तमाशे फड़ में पहली बार मिला ना बाबा। हाँ तमाशे फड़ में पहली बार ये सरप्राइज मिला। बाबा खुद बताएंगे। बाबा तुम्ही का रडता ते सांगा पहिले। हा पुरस्कार खरं तर माझ्या आई बापांनी जे कष्ट केले आणि त्यांच्या कष्टावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी कष्ट केले, संघर्ष केला, खूप यातना भोगल्या। हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून आमच्या तमाशा सृष्टीचा आहे, लोककलेचा आहे। कारण तमाशा सृष्टीतला हा पहिला पुरस्कार आहे। मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक अत्यंत मोठी बातमी आहे। 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। माझ्या अन्नदाते मायबाप तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे झाले। मी तुमचे मनोदहा भावे 53 वर्ष सेवा केली आहे। वयाच्या 9व्या वर्षापासून उभा राहिलो ते आज 65 वर्ष माझं वय चालू आहे आणि एवढ्या वयापर्यंत मी तुमची सेवा केलेली आहे। आणि मी देवीला आई सरस्वतीला मागणं मागतो की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या या रसिकांची सेवा माझ्याकडनं घडू देईल आणि माझा शेवट रंगमंचावरच होऊ देईल। ही आई सरस्वतीला मागणी मागतो आणि इथून सर्वांच्या पाया पडायला मला ते येता येणार नाही, पण मी इथं डोकं ठेवून पाया पडतो। मला हात वर करून तुमचे आशीर्वाद द्या। मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे बिहारी लड़का और मराठी लड़की के चैनल में। तर मित्रांनो, आज लय मोठी गुड न्यूज आहे, मी तुम्हाला सांगणार आहे। दोस्तों ये नहीं बताया कि मैं बताऊंगा आप असं लोग कसं तू सांगणार, मला सांगायचं हट तू हट दोस्तों, आज गुड न्यूज क्या मैं बताता हूँ, उत्तर नहीं समझ में आएगा। तो आज गुड न्यूज क्या मानते हो कि आज जो बाबा है रघुवीर खेड़कर, उनको पद्मश्री पुरस्कार प्राप्त हो गया है। आखिर तमाशे सृष्टि में पहली बार ऐसा हुआ, पद्म पुरस्कार बाबा को पास हो गया सरकार की तरफ से और बहुत खुश है। मैं आपको दिखाता हूँ, बाबा रोने भी लगे हैं, आपको लेके चलता हूँ, उनको दिखाता हूँ। और आज हमारा कार्यक्रम सांगोला में है सांगोला में, और पूरा तमाशे वाला बहुत खुश है। पद्म पुरस्कार ना दोस्तों सिर्फ सेलिब्रिटी वालों को मिलता है, बड़े बड़े सेलिब्रिटी है ना जो हीरो हीरोइन उनको मिलता है, मगर तमाशा सृष्टि में बाबा को मिला है। तो बाबा के पास जाते, बाबा भी बहुत इमोशनल हो गए थे। आपके बाबा के पास लेके चलते और बाबा से बातचीत कराते, क्या हुआ है, कैसा मिला है। चलो आईची आठवण येते। दोस्तों खुशी के आंसू एक्चुअली उद्धार झालेला आहे, माझ्या लोककलेचा उद्धार झालेला आहे। मी जी समाजाची सेवा केली गेली 53 वर्ष, त्या 53 वर्षाचं फळ मला मिळालेलं आहे आणि मी खूप धन्य झालेलो आहे। कष्ट करा, लोकांचं खरं अर्थाने सेवा करा कलेच्या माध्यमातून आणि कलावंत व्हा। ज्यांना कामं नसतील, असे रोजगार नसतील, असे तरुण मुलं त्यांनी या कलेत आपल्याला स्वतःला झोकून द्या, ही कला टिकवण्याचा प्रयत्न करा आणि असेच पुरस्कार तुम्हालाही प्राप्त हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। अभी क्या सरप्राइज आपको बताता हूँ, थोड़े बाबा खुद बताएंगे। अभी फोन पे बात कर रहे हैं, तो आपको बाद में बताता हूँ। ये देखिए यहाँ पर यात्रा लगा है, तो हम लोग यहाँ पर आए थे, तो यहाँ पर आने के बाद हम बाबा को फोन आया सरप्राइज का। बहुत बड़ी बात होती है यार, इतना बड़ा गुड न्यूज मिलना। बाबा खुद बताएंगे आपको, बाबा को फोन चालू, मैं आपको मिलाता हूँ बाबा से। बड़े बड़े सेलिब्रिटी लोग को मिलता है सरप्राइज, मगर बाबा को तमाशे फड़ में पहली बार मिला ना बाबा। तमाशे फड़ में पहली बार ये सरप्राइज मिला। बाबा खुद बताएंगे। बाबा तुम्ही का रडता ते सांगा पहिले। हा पुरस्कार खरं तर माझ्या आई बापांनी जे कष्ट केले आणि त्यांच्या कष्टावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी कष्ट केले, संघर्ष केला, खूप यातना भोगल्या, अडचणी त्यांना तोंड दिलं आणि त्यातून हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून आमच्या तमाशा सृष्टीचा आहे, लोककलेचा आहे। कारण तमाशा सृष्टीतला हा पहिला पुरस्कार आहे। आणि काय पुरस्कार आहे ते पण सांगा लोकांना। मी जनतेची सेवा केली, मनोभावी सेवा केली। मी माझ्या कलेत कधी कुचराई केली नाही। तोंडातून रक्त पडत होतं, अंगात 105 ताप होता, तरी मी कधी स्टेजच्या मागे थांबलो नाही, तर स्टेजवरच काम करत राहिलो। आलेल्या सर्व लोकांचं मनोरंजन करत राहिलो। माझी बायको वारली, त्याचा फोन आला तरी मी तो फोन बाजूला ठेवून स्टेजवर काम करत होतो। त्याचे हे पावती आहे। आणि मित्रांनो तुम्हाला बाबाला सांगतील कुठला पुरस्कार भेटला बाबा ते सांगा पहिले। पद्मश्री पुरस्कार। तो दोस्तों तमाशे फड़ में पद्मश्री पुरस्कार सिर्फ बॉलीवुड स्टार को मिलता है, बड़े बड़े सेलिब्रिटी को मिलता है, पर बाबा को मिला अभी तमाशे सृष्टि में सबसे पहला। तो बाबा कॉन्ग्रेचुलेशन।
और बाबा रो दिए एक्चुअली, बाबा को मन एकदम हल्का हो गया। तब बरा है ना बाबा, आता बरा वाटतं है ना? बरं वाटतं. बहुत खुशी की बात है बाबा कि इतना सब कुछ हो गया, बाबा को इतना पद्मश्री पुरस्कार मिला जो सेलिब्रिटी को मिलता है। भाई तमाशे फड़ में पहली बार किसी को तो मिला, हमको भी अच्छा लग रहा है क्योंकि मैं भी तमाशे में काम करता हूँ। बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक अत्यंत मोठी बातमी आहे. 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. तो दोस्तों बाबा का भी मीटिंग चल रहा है और आपको बता तो कौन से न्यूज वाले आए, सब बड़े बड़े न्यूज वाले, आज तक, इंडिया टीवी सब आए. मैं आपको दिखाता हूँ, ये देखिए. हा पुरस्कार मला मिळाला आहे. खरं तर मला वाटत नव्हतं या पुरस्काराच्या उंचीपर्यंत मी पोहोचेल, परंतु काही दैवताचा आशीर्वाद आणि काही माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, या रसिकांचा आशीर्वाद. तो दोस्तों आप लोगों ने देखा ही बाबा का मीटिंग चला, बहुत वाले न्यूज वाले आए हैं और मैं जाता हूँ नहाने के लिए. बहुत आंख चिड़चिड़ हो गया और मेरे बाइकों को भी लेके जाता हूँ. मेरे बाइक को 2 दिन से नहाई नहीं है. चलो. तर मित्रांनो फायनली आम्ही आंघोळीसाठी आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते. टाकी पूर्ण मोकळी आहे आणि आंघोळीला आम्हाला पाणी नाही, तर तुम्ही बघू शकताय. बघा किती बारीक पाणी चालू आहे आणि माझा हे नवरा आंघोळ भेटत नाही म्हणून कसा काळा कुट्ट दिसायला लागलाय ना. दिमाग खराब है. मित्रांनो असंच असतं, आम्हाला कुठं कुठं पाणी भेटतं आणि कोणत्या कोणत्या गावात पाणी राहतच नाही, म्हणजे आम्हाला बिगर आंघोळीचीच राहते. पण काय करायचं आता, स्ट्रगल तर राहतच सगळ्यांच्या जीवनामध्ये. काय आता फेसच करायला लागते. बघू पाणी भेटतो की नाही, आणि भेटतो तुम्हाला. दोस्तों फाइनली नहाने का हो गया. घर है ना, इस घर में एक आंटी रहती है, उनको पूछा हम लोग ने कि आंटी हम लोग नहाने के लिए बाथरूम में जाएगा, देखो उनका बाथरूम है. तो आंटी ने हाँ बोल दिया, तो बहुत खुश हो गया. और मैं यहाँ से बकेट भर के ना यहाँ पर नहाऊंगा. और तू क्या नहाएगी? हा, तू विचारला का जाऊन? नहीं, तू मी पूछ. गेले होते ना विचारायला मला पुढे. दोस्तों कैसा है ना, लड़के लोग को रिस्पांस नहीं देता कोई, इसके लिए मेरे बाइकों को भेज दिया था. शहाणा मला पाठवला ना. और उसको बोले ठीक है उधर निहा ले. मैं एक बकेट लेके यहाँ पर आके निहा लूंगा और एजे है ना उधर जाके निहा लेगी. दोस्तों फटाफट निहा के अभी जाते राउटी में. आज तो बहुत खुश है हम लोग क्योंकि पद्मश्री पुरस्कार मिला है बाबा को, तो फटाफट निहा के हम जाते राउटी में. तो दोस्तों फाइनली हम जा रहे स्टेज पे क्योंकि बाबा का सत्कार करने वाले स्टेज के ऊपर, और सांगोला गाँव है, देखते रिस्पॉन्स कैसा मिलता पब्लिक का. तो चलो स्टेज पे जाते, बाबा का सम्मान होने वाला है. तर तुमच्या आवडीचा हा कार्यक्रम तुमच्या समोर असाच सुरू राहणार आहे. पण आज तुम्हा सर्वांशी एक आनंदाची नव्हे तर परमोच्च अशा आनंदाची गोष्ट आम्ही या ठिकाणी शेअर करणार आहोत. खरं तर आपल्या सांगोलाचे ग्रामदैवत आई जगदंबेच्या कृपेने कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर यांना आतापर्यंत शासनाचे आणि भारतातील अनेक पुरस्कार मिळाले. पण आज तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कलाकार आणि आमचे कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर यांना भारतातील अतिशय प्रतिष्ठित असा भारतच्या केंद्र सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार आज जाहीर झालाय. जोरदार टाळ्या होणे. आणि मंडळी आज खरं तर आम्ही सर्वच कलावंत त्यांना या ठिकाणी एक अनोखी ही आमची आदरांजली अर्पित करणार आहोत. मंडळी टाळ्यांचा आवाज चालू राहिला पाहिजे, कारण तमाशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या कलाकाराला हा अतिशय प्रतिष्ठेचा पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झालाय. इथून मागे आम्ही म्हणायचो कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर, पण आता आपल्याला सर्वांना म्हणावं लागेल पद्मश्री कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर. मंडळी टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजे. मंडळी या ठिकाणी कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर हे बोलण्यापूर्वी खरं तर उभ्या महाराष्ट्राला त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास ज्ञात आहे. ते कलाकार तर आहेत, पण हरिभक्त परायण म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, अध्यात्मात आहेत. आणि मंडळी हा पुरस्कार फक्त या तमाशाच्या कलेसाठी नाही, तर तमाशाचे कार्यक्रम करून कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर यांनी अनेक रुग्णांची हृदयाची ऑपरेशन असतील, अंधश्रमांसाठी मदत असेल, कुठल्या मंदिरासाठी मदत असेल, असे एकूण जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपयाची मदत या
फडाच्या माध्यमातून केलेली आहे आणि भारत सरकारने याची दखल घेऊन अतिशय उत्तम अशी निवड केलेली आहे. आम्हाला सार्थ निवड वाटते. कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर यांना आज पुन्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादाने पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि खरं तर आम्ही सगळे आज भावना प्रदान झालेलो आहोत आणि या सत्काराला आपल्या शब्दात उत्तर देतील कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेडकर. माझ्या अन्नदाते मायबाप तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे झालंय. मी तुमचे मनोदहा भावे 53 वर्ष सेवा केलेली आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून उभा राहिलो ते आज 65 वर्ष माझं वय चालू आहे आणि एवढ्या वयापर्यंत मी तुमची सेवा केलेली आहे. आणि मी देवीला आई सरस्वतीला मागणं मागतो की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या या रसिकांची सेवा माझ्याकडनं घडू देईल आणि माझा शेवट रंगमंचावरच होऊ देईल. मी आई सरस्वतीला मागणी मागतो आणि इथून सर्वांच्या पाया पडायला मला ते येता येणार नाही, पण मी इथं डोकं ठेवून पाया पडतो. मला हात वर करून तुमचे आशीर्वाद द्या. फाइनली हमारा कार्यक्रम खत्म हो चुका है. आप देख सकते हो और हम आगे पेट्रोल पंप पे गाड़ी पेट्रोल पे रुकी है सब जगह. और फाइनली ये ब्लॉग आपको कैसा लगा प्लीज वीडियो को लाइक करना, शेयर करना, चैनल को सब्सक्राइब करके जाना. बाय, टेक केयर. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग के अंदर.